नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी सकाळच आले रवीची पानं आणायला. हे झाड आहे ते रवीचं आहे, त्याची मी पानं घेऊन जाते. मला सकाळच लवकर उठून पाठवलं होतं आणि तुम्ही रात्री बघितलं असेल ही रांगोळी. तर हनुमान जयंतीला येणारे सगळे भक्त मंडळींचे हार्दिक स्वागत आणि मी परत एकदा करते. आणि ही आम्ही जी रांगोळी तुम्ही बघताय ही रात्री 2-2:30 वाजले काढताना. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तुम्ही परत सकाळी एकदा बघा. जे पूजा बांधायला आले होते त्यांच्यासाठी मी चहा घेऊन जात होती, तर तीच आहे ही चहा. तुम्ही पण या प्यायला. आणि भटजी काकांचं आगमन झालं आहे. भटजी काका आज वेगळे आहेत कारण आमचे जे काका होते त्यांना वेगळं काम होतं, तर त्यांनी ह्या काकांना पाठवले. काका खूप समजावून सांगत होते. काका आलेत, माझी अजून आंघोळ नाही झाले. सगळं झालंय, आता मी आंघोळला चालले. आता आंघोळ झाल्यावर भेटूया. झाले माझी आंघोळ आणि मी इथे मदत करायला आले कारण बाबा बसले होते पूजेला. तर त्यांना सांगत होते कसं काय करायचं, कारण त्यांना लगेच जमत नव्हतं. त्यामुळे हातात अक्षर घेऊन नमस्कार करायला अधोक्ष जायमा नाशिकांना अच्युतांना जनार्दनांना उपेंद्रांना अभयांना श्रीकृष्णांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मैदेव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतींना प्रार्थनापूर्वक तांबूलं समर्पयामि, नमस्करोमि. गुरुवारातलेत ना? तुळशीचं पान घ्या. गंगेचे म्हणतो गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं मलयाचल संभूतं घनस्वार मनोहरं हृदयानंदं जीवनं चंदनं. हे आहे आमचं हनुमान मंदिर. खूप मस्त असं सजवलं आहे आणि खूप छान प्रकारे दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण नमस्कार तिथूनच घ्या, ज्यांना नाही यायला जमलं असेल त्यांनी. नैवेद्यं समर्पयामि. मूळ खोबऱ्याच्या वाटीचं नैवेद्य. प्राणायाम प्राणायाम व्यायाम उदानायाम समनायाम ब्रह्मणायाम नैवेद्य मध्ये पाणी समर्पयामि. प्राणायाम प्राणायाम व्यायाम उदानायाम समनायाम ब्रह्मणायाम उत्तरापुषं समर्पयामि. हस्तपुषं मुखपुषं आचमनीयं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनं समर्पयामि. आता या दुसऱ्या विड्यावर पाणी सुगा, थोडं पाणी घाला म्हणजे ओलं होणार नाही. बस थोडं. त्या विड्यावर एक गंध फूल घाला. ह्या पुकाऱ्या मांडलेल्या आहेत ना. शनैः सवायनवा शनैश्वरम आवामी. राहुवेन्मा राहुम आवामी. केतवेन्मा केतवान्मा भूमं आवामी. आज आमच्याकडे जेवणाचे आचारी योगेश शिंदे माझे उर्फ पन्नदादा आहे, कारण बाळ्याकाका आज देवळाकडे जेवण करायला आहेत. म्हणजे कार्यक्रम आहेत देवळामध्ये म्हणून ते तिकडे आहेत, नाही ते दोघं जण आमच्याकडेच असतात. आणि आज आमच्याकडे आहे पावट्याची उसळ. म्हणजे हे बघा, इथे घातले आहे शिजशे, म्हणजे शिजवून झाले आहे, आता त्यामध्ये टाकायचं आहे. आणि इकडे ताई कोबीची भाजी करते. आजचं जेवण खूप छान होणार आहे कारण आचार्य आमचे खूप मस्त असे जेवण करणारे आहेत, म्हणून मी अगोदरच सांगते. आणि आता जेवण झाल्यावर बघूया कसं आहे किंवा काय. हे जेवण भटजी काका यायच्या अगोदरच तयार झालं आहे. अजून त्यामध्ये अजून पदार्थ दिसतील, ते अजून होणार आहेत. आज आमचे काका जे दरवेळेला असतात ते ह्या वेळेला नव्हते, त्यामुळे त्यांनी या काकांना पाठवलं होतं. पण हे काका खूप मस्त समजावून सांगत होते की कसं काय करायचं. गंधर्व अक्षराक्षर गणगा ऋषव मनोगाव देव मात्रयच देवपत्नी द्रुमानागा दैत्यशास्त्रांगण अस्त्राणि सर्व शस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्य वैवाश्य सरितस्सा शैला तीर्थानि जलदानदा
नारायण महाराज की जय। पवन पुत्र हनुमान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। प्रभु रामचंद्र की जय। जय जय रघुवीर समर्थ तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुझार कोटी। उडाला उडाला कपितो उडाला उडून लंकेशी गेला। लंकेशी जाऊन विचार केला नमस्कार माझा दया मारुतीला। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। तो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु पाय दोन्ही। सत्यनारायण महाराज की जय। आतमध्ये वाढलेला आहे ओ बसा कसं झालं जेवण हा हे आमचे काका होते खूप मस्त अशी पूजा सांगितली काकांनी हा आहे आजचं नैवेद्य आणि सर्वजण महाप्रसाद घ्यायला बसले होते आणि इकडे सर्व पंक्ती लागल्या आहेत जेवणात काय कमी काय नाही ना हा अजून एकदा परत बसवलं तर परत जेवणार ना हा एकदा परत कसं झालं जेवण जेवण छान उत्कृष्ट झाले परत बसवलं तर परत जेवणार ना फॉर्च्यून तेलापासून बनवलेलं उत्तम असं प्रसाद वाटण्यासाठी 2 माणसं ठेवलेले आहेत स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत जो येईल त्यांना प्रसाद वाटण्यासाठी नैवेद्य झाला आणि लगेच मी झोपली उठल्यावर समजलं की खूप माणसं येऊन गेली मला ती शूटिंग करता नाही आली तर इथे ताईला आम्ही थांबवलं होतं आणि प्रसादी द्यायला कारण दर टायमिंगला मी आणि दीपा असते तर ह्या टायमिंगला ताईला सांगितलं तू थांब आणि आता आम्ही चाललो देवळामध्ये आज आहे धान्य अभिषेक म्हणजे जे तांदूळ आहेत ते देवावरती टाकायचे ओतायचे तर आम्ही टाकतोय तिकडे कोणाला आपल्या शेतामध्ये नवीन बावला हवा असेल तर इथे अवेलेबल बावला आहे कोणाला हवं असेल तर नक्कीच सांगा इथे आम्ही आलो खूप अशी गर्दी होती भरपूर जणांनी धान्य अभिषेक करून आपल्या घरी किंवा भाकरी भाजायचाच कार्यक्रम चालू आहे तुम्हाला थोड्या वेळात तिथे दिसेल तर तिथे तुम्हाला समजेल खूप जणी भाकऱ्या भाजत आहेत आणि प्रत्येकाच्या गोल गोल भाकऱ्या आहेत पण आम्ही इथे धान्य अभिषेक केल्यानंतरच तिकडे जाऊ तर त्या अगोदर मी थोडीशी शूटिंग केली आहे तर नक्कीच बघा आणि आज मला जास्त देवळामध्ये येता आलं नाही तर मी थोडीच टाकेन नवीन मूर्त्या आहेत त्या यामध्ये आहेत आणि त्यावरती तांदळाचा अभिषेक म्हणजे धान्य अभिषेक चालू आहे इकडे होम हवन चालू आहे
गोल इथे ना तू थांबायला इथं बोले काय आले ना गोल छान आले मी दोघांची पण घेतली एकाचीच कशी घेऊ हा ये पुढे होय होय तुला हवाय तेवढा घे डाव्या हातात माहित नाही गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती पवनपुत्र हनुमान की जय पवनपुत्र हनुमान की जय चंद्रमाला
विठ्ठलाचे विठ्ठलाचे रूप देखिए देव सत्यनारायण
हा पकवास ह्या दादाने खूप मस्त वाजवला आणि असं वाजवत आणखीन छान असं भजन केलं सगळ्यांनी, तर खूप खूप धन्यवाद. आणि हा दादा खूप मस्त वाजवत होता. नाव काय तुझं? वैभव विजय कामेरकर. हां, खूप मस्त वाजवण. कोणाला हवे असेल ना असं वाजवायसाठी तर नक्कीच ह्याला घेऊन जा, खूप मस्त वाजवतो. नंबर घेते, कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे. हे खूप मस्त आज भजन झालंय आणि ह्यांच्यामुळे झाले. हनुमान जयंती असली की महिनाभर अगोदर तयारी करायला लागते आणि तो दिवस येतो कधी आणि जातो कधी हे पण काय कळत नाही. आणि मी आता माझ्या भाऊजींना विचारणार आहे की तुमच्या सासरची हनुमान जयंती तुम्हाला कशी वाटते. 2 शब्द तरी आम्ही ऐकणार आहेत, तर नक्कीच ऐका. मी नेहमी खरं बोलतो. याचे पार नाही फेडण्यासारखा हा सोहळा इथे संपन्न होत आहे. कोणाच्या डोळ्याची पारणं फिटले येणार यांचे आणि तुमच्या माझे चष्म्यामुळे वाचले आहेत. चाकरमान्यांचे घे दिवस स्टार्ट पासून एंड पर्यंत. डोंट टॉक इन इंग्लिश. सॉरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिवस चांगला गेला आहे आजचा दिवस कसा वाटला. मला कळलं पण नाही आजचा दिवस कसा गेला. तो पण छान वाटलं, व्यवस्थित झालं. जसं आपण आराखडा जसा आखलेला होता तसाच झाला. छान वाटलं. हाच होता माझ्या घरच्या हनुमान जयंतीचा व्हिडिओ. तर कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.